नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा परमहंस योगानंद पुस्तकात् उद्धृता अस्ति। कथायाः नाम अस्ति चमत्कारांचे नियम। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। जगविख्यात कादंबरीकार लिओ टॉल्स्टॉय याने एक मोठी गमतीची गोष्ट लिहिलेली आहे। गोष्टीचे नाव 3 संन्यासी। ह्या गोष्टीचा मथितार्थ निकोलस रोरिच याने काढलेला आहे तो असा: एका बेटावर 3 संन्यासी राहत होते। ते अगदी सरळ साधे भोळे होते। ते फक्त एकच प्रार्थना करीत, आम्ही 3 जण आहोत, तूही त्रिमूर्तीच आहेस, आमच्यावर कृपादृष्टी ठेव. आणि ही अशा तऱ्हेची विलक्षण पण अभिनव प्रार्थना करीत असताना मोठे चमत्कार घडून येत. तेथल्या परिसरातला जो पाद्री होता त्याच्या कानांवर संन्याशांची ही हकीकत आली व त्यांच्या ह्या निषिद्ध जगावेगळ्या प्रार्थनेचा प्रकारही त्याच्या कानांवर आला. त्याने असं ठरवले की संन्याशांना भेटावे व त्यांना परमेश्वराची शास्त्रशुद्ध प्रार्थना कशी करावी हे शिकवावे. तो त्या बेटावर गेला व त्या संन्याशांना भेटला. त्यांना त्याने समजावून सांगितले, बाबांनो, ही जी तुम्ही प्रार्थनेची तऱ्हा आहे ती अगदी गावंढळ आहे असे म्हणून त्याने त्यांना पद्धतशीर प्रार्थना कशी करतात ते शिकविले. नंतर पाद्री महाराज परत निघाले, नावेत बसले आणि त्यांनी पाठीमागे वळून पाहिले. तो काय, नावेच्या दिशेने लगोलग येत असलेला एक मोठा प्रकाशाचा झोत त्यांना दिसला. तो झोत थेट नावेपर्यंत येऊन पोहोचल्यावर त्यांना त्यात ते 3 संन्यासी दिसले. त्यांनी एकमेकांचे हात धरले होते व नाव गाठण्यासाठी पाण्यावरून धावतच ते येत होते. पाद्री महाराजांपर्यंत येऊन पोहोचल्यावर ते मोठ्याने ओरडून म्हणाले, महाराज, तुम्ही शिकवलेली प्रार्थना आम्ही विसरून गेलो. आता पुन्हा आम्हास ती समजावून सांगा. आणि म्हणून आम्ही असे धावत धावत आलो. पाद्री महाराज घाबरून गेले. नुसते डोके हलवूनच त्यांनी नम्रपणे उत्तर दिले, बाबांनो, तुम्ही जशी प्रार्थना करीत असता तीच चालू ठेवा. आता हे 3 संन्यासी पाण्याच्या प्रवाहावर कसे चालू शकले? येशू ख्रिस्त क्रुसावरून पुन्हा जिवंतपणे कसा बाहेर आला? लाहिरी महाशय व श्री युक्तेश्वरजी चमत्कार कसे करून दाखवीत? आधुनिक भौतिकशास्त्रात ह्याला उत्तर नाही, अजूनपर्यंत तरी नाही. आता अणुयुगात सुरुवात झाली आहे. माणसाच्या मनाची झेप उंचावली आहे. अशक्य ह्या शब्दाचा वापर मानवाच्या शब्दकोशात आता हळूहळू कमी होऊ लागला आहे. वेदग्रंथांनुसार हे ऐहिक जग म्हणजे माया आहे. ही माया सापेक्षता व द्वैत यांमधून निर्माण झाली आहे. परमेश्वर जो आहे तो पूर्णतया एकमेव आहे. फक्त तोच त्यानेच निर्माण केलेल्या वस्तुमात्रांमध्ये वेगळासा व भिन्न भिन्न स्वरूपात आढळून येतो. त्याचे हे आवरण, त्याने निर्मिलेली सृष्टी खोटी आहे, मिथ्या आहे. हे जे द्वैतभावाचे मोहमयी आवरण म्हणजेच माया. प्राचीन ऋषीमुनींचा हा साधासुधा सिद्धांत आता आधुनिक शास्त्रीय शोधांनी मान्य केलेला आहे. न्यूटनचा गतिविषयक जो सिद्धांत आहे तो म्हणजे मायाविषयकच सिद्धांत होय. न्यूटन म्हणतो, कोणत्याही प्रेरणेला तिच्याशी तुल्य बल व तिच्या विरुद्ध दिशेने प्रेरित होणारी प्रतिप्रेरणाही नित्य असतेच. 2 वस्तूंमधील परस्पर संबंधीच्या क्रिया ह्या नेहमी समतुल्य व परस्पर विरोधी असतात. क्रिया व प्रतिक्रिया ह्या अशा तऱ्हेने समतुल्य व विरुद्ध दिशांनी कार्य करीत असतात. केवळ एकटीच अशी प्रेरणा संभवत नाही. प्रेरणांचे हे द्वंद्व नेहमीचेच आहे, समतुल्य व परस्पर विरोधी दिशांनी चालणारे. साऱ्या मूलगामी नैसर्गिक क्रियांचा उगम हा मायेतून निर्माण होतो. उदाहरणार्थ वीज घ्या, अपसरण व आकर्षण तेथे आहेच. ऋणधर्मी विद्युत कण व धनधर्मी विद्युत कण असे परस्पर विरोधी चुंबक आहे. त्याला धनध्रुव व ऋणध्रुव हे आहेत. सृष्टीची ही सारी घडण ह्या धन व ऋण ध्रुवांच्या नियंत्रणाखाली आहे. पदार्थविज्ञानशास्त्रातील, रसायनशास्त्रातील किंवा इतर कोणत्याही भौतिकशास्त्रातील कोणताही सिद्धांत घ्या, प्रत्येक सिद्धांतामध्ये ही परस्पर विरोधी असलेली तत्वांची जोडणी अगदी पहिल्यापासून आढळून येते. सारांश, भौतिकशास्त्रे मायेच्या पलीकडे आपले असे काही वेगळे सिद्धांत मांडू शकत नाहीत. सर्व सृष्टीची घडण व हा सारा प्रपंच मायेने उभारलेला आहे. निसर्ग म्हणजे मायाच. भौतिकशास्त्रांना ही मायेची गुंतवण पत्करूनच पुढे मार्ग काढावा लागतो.
निसर्गाचे अधिराज्य आपल्या परीने अपार व शाश्वत आहे. भविष्य काळातील शास्त्रज्ञसुद्धा निसर्गाच्या ह्या विविध अनंतत्वामध्येच एका रहस्यामागोमाग दुसरे रहस्य शोधून काढण्यापलीकडे काही करू शकत नाहीत. भौतिकशास्त्रांची गती ही अशी निरंतर कुंठित होते, तिला अंतिम निर्णायक सिद्धांत मांडता येत नाहीत. अगोदरच अस्तित्वात असलेल्या व कार्य करीत असलेल्या विश्वाचे नियम ही शास्त्रे शोधून काढू शकतील, पण ह्या अखिल विश्वाचा कर्ता व एकमेव नियंता कोण आहे हे शोधून काढण्याची त्यांची ताकद नाही. गुरुत्वाकर्षण व विद्युत यांचे हे भव्य विराट स्वरूपी सामर्थ्य आता समजून चुकले आहे, पण गुरुत्वाकर्षण व विद्युत यांचे वास्तविक स्वरूप काय आहे याचा कोणालाही अद्याप पत्ता लागलेला नाही. अशा या मायेचा पगडा दूर सारण्याचे महाकठीण कर्म मनुष्य जातीवर हजारो वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या ऋषीमुनींनी द्रष्टांनी टाकून दिलेले आहे. सृष्टीमधील द्वैत भावाच्या पलीकडे जाऊन विधात्याच्या अद्वैत स्वरूपाची ओळख करून घेणे हे मनुष्याचे सर्वोच्च ध्येय मानले गेलेले आहे. जे मायेच्या मोहात गुंतून पडतात त्यांना ही सारी विरोधी द्वंद्वाची जाचणूक सहन करावी लागते. ही अगदी अपरिहार्य आहे. भरती आणि ओहोटी, उदय आणि अस्त, दिवस आणि रात्र, सुख आणि दुःख, चांगले आणि वाईट, जन्म आणि मरण, जन्ममरणाच्या फेऱ्यातून 1001 वेळा फिरून आल्यावर मानवाला ह्या कालचक्राचा अथवा पुन्हा पुन्हा तीव्र द्वंद्वे, तीच सुखदुःखे अनुभवण्याचा कंटाळा येतो. मग त्याला ही सगळी मायेची जबरदस्ती आहे हे कळून येते व मग तो मायेच्या जाळ्यातून बाहेर पडण्यास तयार होतो व त्या पलीकडे आशाळभूत नजरेने पाहू लागतो. मायेचा पडदा बाजूला सारणे म्हणजे ह्या विश्वनिर्मितीचे गूढ उकळणे होय. विश्वाचे असे हे स्वरूप जो उघडे करतो तोच खरा एकेश्वरवादी, बाकीचे सगळे अधार्मिक मूर्तीपूजक. जोपर्यंत मनुष्य ह्या द्वैतमयी मायेच्या मोहात गुरफटून राहत आहे तोपर्यंत त्याचे दैवत म्हणजे ही अकराळ विक्राळ माया, त्याला खऱ्या एकमेव परमेश्वराची ओळख होणे शक्य नाही. ही विश्वमोहिनी माया माणसाच्या मनात अविद्या निर्माण करते. शब्दशः अविद्या म्हणजे ज्ञानाचा अभाव. अज्ञान, भ्रम, माया किंवा अविद्या यांचा नाश बौद्धिक युक्तिवादाने किंवा शाब्दिक पृथक्करणाने होऊ शकत नाही. फक्त निर्विकल्प समाधी साध्य केल्यावरच हा मायामोह नष्ट होतो. जुन्या करारातील प्रेषित व निरनिराळ्या देशात व युगात होऊन गेलेल्या द्रष्ट्यांनी मनाच्या ह्याच अवस्थेतून, तुरीयावस्थेतून ही गोष्ट जगाला स्पष्ट करून सांगितली आहे. E.G. केलने म्हटलेले आहे, त्यानंतर त्याने मला एका दरवाजापाशी आणले. तो दरवाजा पूर्वाभिमुख होता आणि चमत्कार पहा की इस्रायलच्या परमेश्वराचे सारे वैभव त्या पूर्व दिशेतून प्रतीत होत होते. पाण्याच्या अनेक प्रवाहातून जसा एक विशिष्ट आवाज घुमून बाहेर पडतो तसा त्याचा आवाज ऐकू येऊ लागला आणि त्याच्या वैभवाने पृथ्वी तेजस्वी दिसू लागली. कपाळामध्ये मधोमध स्थित असलेल्या दिव्य नेत्रातून योग्यास सर्व व्यापकतेची जाणीव होते आणि पाण्याच्या अनेक प्रवाहातून एकवटलेला असा एक आवाज म्हणजे ओम शब्द त्यास ऐकू येऊ लागतो. प्रकाशाच्या झोतामधून ही दृष्टिगोचर सृष्टी निर्माण झाली. विश्वाच्या कोट्यवधी रहस्यांमध्ये सर्वात गूढ रहस्य म्हणजे प्रकाशलहरी. ध्वनिलहरीच्या वहनाला हवा किंवा इतर जड माध्यमाची जरुरी लागते, पण प्रकाशलहरी अंतरिक्षामध्ये विखुरलेल्या विविध तारकापुंजांमधून पसरलेल्या निर्वाता आकाशामधून अनिर्बंधपणे जाऊ शकतात. आंदोलन सिद्धांताच्या भूमिकेत निरनिराळ्या ग्रहांच्या सभोवार प्रकाशलहरींच्या संचाराचे, वहनाचे माध्यम इथर म्हणून मानली जाते. पण आइन्स्टाईनच्या म्हणण्याप्रमाणे इथर म्हणून काही माध्यम मानण्याची जरुरी नाही. त्याच्या मते अंतरिक्षातील आकाशाबाबत भूमितीदृष्ट्या विचार करता असे माध्यम मांडण्याची आवश्यकता राहत नाही. दोन्ही विचार भूमिकातून पाहता प्रकाशलहरी अगदी सूक्ष्मतम व कोणत्याही जड व नैसर्गिक पदार्थावर अवलंबून नसणाऱ्या अशा आहेत. आइन्स्टाईनच्या अजस्त्र विचारसरणीनुसार प्रकाशलहरीचा हा जो प्रचंड वेग आहे, दर सेकंदाला 1,86,300 मैल ह्याने सापेक्षता सिद्धांतावर फार मोठा परिणाम घडवून आणलेला आहे. त्याने गणिताने असे सिद्ध केले आहे की माणसाच्या बुद्धीचा आवाका लक्षात घेता ह्या नित्य बदलत जाणाऱ्या विश्वात एकच शाश्वत गोष्ट दिसून येते व ती म्हणजे प्रकाशलहरींचा वेग. प्रकाशलहरींच्या
ह्या शाश्वत आधारावर काल व आकाशविषयक मानवाची सर्व मूल्यमापने अवलंबून आहेत. आतापर्यंत समज असा होता की काल व आकाश ही रहस्ये फार गूढ व पुरातन आहेत, पण आता असे समजून आले आहे की ती एकमेकांशी संबद्ध संलग्न आहेत व त्यांचे मूल्यमापन करता येण्यासारखे आहे. त्यांच्या अवस्थांचे मूल्यमापन करण्याचे एकमेव साधन म्हणजे प्रकाशलहरींचा वेग. आकाशास सापेक्षतावादातील कक्षांमध्ये सामावून घेण्याच्या कामात कालाच्या वाजवी स्वरूपात थोडीफार छाटाछाट करावी लागते. त्यामध्ये असंदिग्ध असे काही राहतच नाही. काल व अवकाश यांची परस्परासंबंधीची समीकरणे तयार करून आइन्स्टाईनने ह्या दोघांचे स्वतंत्र अस्तित्व विश्वातून नाहीसे केले व राहता राहिलो एकमेव शाश्वत व निरंतर टिकणारी वीज व ती म्हणजे प्रकाशलहरी. ह्या विख्यात शास्त्रज्ञाने पुढे सापेक्षतावादाचा सिद्धांत अधिक विकसित व व्यापक करून एक नवीन युनिफाईड फील्ड थिअरी पुढे मांडली. या थिअरीमध्ये गुरुत्वाकर्षणाचा नियम व इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचा नियम या दोन्हींचा एका गणितसूत्राने समन्वय केला आहे. विश्वाची घटना ही एका साध्या नियमावर आधारून आइन्स्टाईन पार मागे जात जात ह्या सर्व सृष्टीची निर्मिती एका नित्य बदलणाऱ्या मायेपासून झाली आहे असं गरजून सांगणाऱ्या प्राचीन ऋषीमुनींपर्यंत पोहोचला. सापेक्षतावादाच्या ह्या युगप्रवर्तक सिद्धांतातून अंतिम अणूबाबत गणिताच्या दृष्टीने मूलगामी संशोधन करणे शक्य झाले. मोठमोठे शास्त्रज्ञसुद्धा आता निस्संदेहपूर्वक स्पष्ट सांगू लागले आहेत की अणू हा पदार्थ नसून शक्ती आहे. एवढेच नव्हे तर अणुशक्ती ही तत्वतः खरोखरी मनोमय आहे. सर आर्थर स्टॅनले एडिंग्टन आपल्या द नेचर ऑफ द फिजिकल वर्ल्ड या पुस्तकात लिहितात, भौतिकशास्त्रे ही खरोखरी पाहता ज्या जगाचा अभ्यास करतात, संशोधन करतात, ते जग हे मिथ्या आहे आणि शास्त्रज्ञांनी याची कबुली दिलेली आहे व ही प्रामाणिकपणे दिलेली कबुली हीच खरी शास्त्रांमध्ये झालेल्या खऱ्याखुऱ्या प्रगतीची द्योतक आहे. पदार्थ विज्ञानशास्त्राच्या भाषेत सांगावयाचे म्हणजे हा सारा प्रपंच म्हणजे एक छायांचे फार मोठे नाटक आहे. ह्या छाया सदैव अस्थिर असतात, कमी जास्त होतात. म्हणजे माझी ही हातरूपी छाया टेबलरूपी छायेवर पडली आहे आणि कागदरूपी छायेवर शाईची छाया पडली आहे असेच म्हणावयास पाहिजे. हे सारे जग केवळ चिन्हात्मक आहे म्हणून पदार्थ विज्ञानशास्त्रज्ञ चिन्हात्मक वस्तूंचा विचार करण्याचे सोडून देतो. नंतर रासायनिक मन पुढे येते व हे मन चिन्हांचे परिवर्तन करते. सारांश इतकाच की हे सारे जग केवळ आभास आहे, मनोमय आहे. अलीकडे एक इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक यंत्र निघाले आहे. त्यातून बारकाईने पाहिले असता अणू परमाणू यांचे अंतिम स्वरूप प्रकाशलहरींचेच असून निसर्गामध्ये सर्वत्र परस्पर विरोधी द्वंद्व द्वैतभाव भरून राहिलेला आहे. ही गोष्ट निखालसपणे प्रचितीस येते. अमेरिकन असोसिएशन फॉर दी ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्स या संस्थेच्या एका अधिवेशनापुढे 1937 साली इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक यंत्राचे प्रात्यक्षिक झाले. त्याचा न्यूयॉर्क टाइम्स पत्राने वृत्तांत दिला होता तो खालीलप्रमाणे. टंगस्टन या धातूची स्फटिकाकृती परमाणू रचना आतापर्यंत क्षकिरणांच्या साहाय्याने अप्रत्यक्षपणे का होईना थोडीफार ध्यानात येत होती, पण आता ती एका विशिष्ट पडद्यावर चांगली स्पष्ट दिसून आली आहे. पडदा आजकालच्या ट्यूबलाईटच्या काचेप्रमाणे दिसणाऱ्या पदार्थाचा बनवलेला असतो. अशा पडद्यावर जी आकृती दिसते तिच्यामध्ये 9 परमाणू असून त्यांची परस्परांपासूनची अंतरे ठरलेली असतात. एक घनाकृती आणि तिच्या प्रत्येक कोपऱ्यात एक एक परमाणू व केंद्रस्थानी एक अशी ती परमाणूंची रचना त्या आकृतीत आढळून येते. टंगस्टन धातूच्या ह्या स्फटिकाच्या चौकटीतील परमाणू ह्या फ्लोरेसंट पडद्यावर ज्योतीचे किंवा प्रकाशाच्या पुंजक्यासारखे एखाद्या भूमितीमधील आकृतीसारखे आढळून येतात. अशा ह्या प्रकाशमय स्फटिक घनाकृतीमध्ये मोकळ्या जागेत हवेचे अणू इतस्ततः धक्के मारीत असताना दिसून येतात. त्यांचे हे इतस्ततः संचलन म्हणजे ज्योतिबिंदूंचा जणू नाच. सूर्याचा प्रकाश पाण्यावर पडावा व ते पाणी हलावे म्हणजे जसा सूर्याचा प्रकाश फाटल्यासारखा दिसावा, त्याचे तुकडे तुकडे झालेले दिसावे तसा. इलेक्ट्रॉनच्या सूक्ष्मदर्शक यंत्राचे तत्त्व प्रथम 1927 मध्ये डॉक्टर
क्लिंटन जे डेव्हिसन व डॉक्टर लेस्टर एच गरमर या शास्त्रज्ञांनी न्यूयॉर्क सिटीमधील बेल टेलिफोन लॅबोरेटरीमध्ये शोधून काढले. त्यांना असे आढळून आले की इलेक्ट्रॉनचे स्वरूप 2 प्रकारांचे आहे. त्याच्यामध्ये काही गुणधर्म कणाचे आहेत व काही गुणधर्म लहरींचे आहेत. लहरीच्या गुणधर्मामुळे इलेक्ट्रॉनला प्रकाशाचे गुणधर्म आले आणि मग ज्या पद्धतींनी काचेच्या भिंगातून प्रकाशकिरण केंद्रित करता येतात त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉन्सचे केंद्रीकरण कोणत्या पद्धतींनी होऊ शकेल यावर संशोधन सुरू झाले. इलेक्ट्रॉनचे हे जेकिल हाईड प्रकारचे दुटप्पी गुणधर्म शोधून काढल्याबद्दल व ज्या शोधाच्या योगे अखिल वस्तुमात्रास 2 तऱ्हेचे अस्तित्व असते असे सिद्ध झाले त्या शोधाबद्दल डॉक्टर डेव्हिसन यांना पदार्थ विज्ञानशास्त्रामध्ये नोबेल बक्षीस देण्यात आले. सर जेम्स जीन्स आपल्या दी मिस्टिरियस युनिव्हर्स पुस्तकात लिहितात, ज्ञानगंगेचा ओघ आता हळूहळू ज्यात यांत्रिकतेचा लवलेशही नाही अशा एका नितांत सत्य स्वरूपाकडे वाहत आहे. हे सारे विश्व एक विराट यंत्र नसून ते शेवटी एखाद्या अतिविशाल अतिप्रगल्भ मनाच्या क्रियेसारखे विचारासारखे भासू लागले. 20व्या शतकातील भौतिक शास्त्रांचे हे निवेदन वाचले म्हणजे ते जणू अतिप्राचीन वेदवचनासारखे वाटते. म्हणजे आता भौतिक शास्त्रांकडून सुद्धा मनुष्याला असे शिकावे लागत आहे की हे विश्व जडस्वरूपी नाही. तत्त्वज्ञानाचे अंतिम निवेदन हेच आहे की ह्या विश्वाची सारी घडण, सारे आडवे उभे तंतू म्हणजे केवळ भ्रम आहे, माया आहे. पृथक्करण केल्यावर तिचे खरे स्वरूप उघडे पडते. ते खोटे मृगजलवत भासते. भौतिक विश्वाचे, जड विश्वाचे कोणे कोपरे जेव्हा तो तपासून पाहावयास लागतो तेव्हा माणसाला त्याच्या अंधश्रद्धेची जाणीव होऊ लागते. ज्या मूर्तींची श्रद्धेची त्याने आजवर पूजा केली ती मूर्ती हिणकस वाटू लागते. माझ्यासमोर असता तुला दुसऱ्या कोणत्याही देवाची पूजा करण्याचे कारण नाही ह्या परमेश्वरी आज्ञेची त्याला आठवण होते. वस्तुमान आणि शक्ती किंवा ऊर्जा यांचे परस्पर संबंधीचे समीकरण आइन्स्टाईनने तयार केले आहे. हे सुप्रसिद्ध आहे. आइन्स्टाईनने सिद्ध केलेले आहे की पदार्थाच्या कोणत्याही एका कणातील ऊर्जा ही त्याचे वस्तुमान किंवा वजन आणि प्रकाशाच्या वेगाच्या वर्गाच्या गुणाकार याबरोबर असते. जड पदार्थाचे कण विदीर्ण करून अणुऊर्जा फार मोठ्या प्रमाणावर उत्पन्न होते. पदार्थ केवळ जडच आहे या समजुतीचे पूर्ण निराकरण होऊन नवीन वस्तू अणुयुग जन्मास आले आहे. प्रकाशाचा वेग हा गणितशास्त्रात एक अधिकृत प्रमाण किंवा एक कायमसंख्याक मानला गेला आहे. त्याचे कारण हा वेग दर सेकंदास 1,86,300 मैल असा ठरीव आकड्यात आहे म्हणून नसून त्याचे खरे कारण सांगावयाचे म्हणजे कोणताही जड पदार्थ ज्याचे वस्तुमान वेगाबरोबर वाढत जाते असा प्रकाशाचा वेगाची बरोबरी करू शकत नाही हे होय. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे म्हणजे ज्याचे वस्तुमान हे अमर्याद आहे तोच जड पदार्थ प्रकाशाच्या वेगाची बरोबरी करू शकेल. ही समजूत एकदा पटली म्हणजे चमत्कारांचे तंत्र समजणे सुलभ होईल. जे सिद्धयुगी आपले शरीर व इतर जड पदार्थ प्रकट करू शकतात किंवा अंतर्धान करू शकतात, दिसेनासे करू शकतात आणि जे प्रकाशाच्या महान वेगाने गतिमान होऊ शकतात आणि जे सृष्टी निर्माण करणारे असे हे प्रकाशकिरण क्षणार्धात दृश्य व जड स्वरूपात उतरवू आणू शकतात, ते ह्या नियमाचाच अवलंब करतात. त्यांचे वस्तुमान अमर्याद बनते. जो योगी पूर्ण अवस्थेला पोचलेला आहे तो आपली जाणीव, संवेदन क्षमता स्थूल शरीराशीच फक्त निगडीत बद्ध करून ठेवीत नाही, तो ती थेट विश्वापर्यंत पोहोचवितो आणि हे अचाट कृत्य तो अगदी सहजपणे काही कष्ट न घेता करू शकतो. गुरुत्वाकर्षणास मग न्यूटन प्रेरणा हे नाव देतो. आइन्स्टाईन त्याला जडत्वाचे दृश्य स्वरूप असे नवीन नाव देतो. ते योग्याला वजनबद्ध करू शकत नाही, त्याला पृथ्वीकडे खेचू ओढू शकत नाही. गुरुत्वाकर्षणाचे हे वैशिष्ट्य योग्याच्या बाबतीत अपवाद करते. जो स्वतःला सर्वव्यापी ब्रह्मस्वरूप समजतो त्याला जड पदार्थाचे आकाश व कालविषयक भौतिकशास्त्रांचे नियम लागू होत नाहीत. जसा एखादा द्रव पदार्थात विद्राव्य पदार्थ संपूर्णपणे विरघळून जातो त्याप्रमाणे योगी अखिल ब्रह्मांडास एकरस होऊन जातो. परमात्म स्वरूपाची अवस्था त्यास प्राप्त होते. विश्व निर्माण करण्याच्या प्रारंभी ते त्यासाठी आवश्यक असा जो प्रकाश तो पडो असे पहिले आवाहन, पहिली आज्ञा परमेश्वराने केली. प्रकाश पडो आणि प्रकाश पडला. जडत्व ज्याच्या ठिकाणी बिलकुल नाही असे जे हे माध्यम, जो प्रकाश त्याच्या शलाकांवर परमेश्वराने
जी आपली विविध व्यक्त व जड स्वरूपे निर्माण केली दाखविली. प्रत्येक युगात होऊन गेलेल्या संत महात्म्यांनी परमेश्वराचे पहिले दर्शन म्हणजे ज्योत व प्रकाश असेच निश्चयपूर्वक सांगितलेले आहे. सेंट जॉन सांगतो, त्याचे डोळे म्हणजे एक अग्नीची ज्योत, त्याची मुद्रा म्हणजे प्रत्यक्ष सूर्य, देदीप्यमान सूर्य. ध्यानात पूर्णता मिळवून योगी पुरुषाने आपली जाणीव, आपली संवेदन क्षमता, आपली प्रज्ञा परमेश्वराच्या ठायी विलीन केलेली असते व त्यामुळे त्याला सर्व ब्रह्मांडाचे मूलतत्व म्हणजे प्रकाश हे समजून चुकलेले असते. त्याच्या दृष्टीने पाणी उत्पन्न करणारे प्रकाशकिरण व दगड उत्पन्न करणारे प्रकाशकिरण यात काही फरक नाही. जड देहाच्या जाणीवेतून मुक्त होऊन अवकाशासह तिन्ही अक्षांच्या पलीकडे जाऊन व चौथा अक्ष जो काल त्यालाही मागे सारून योगी आपले ज्योतिर्मय प्रकाशमय शरीर पृथ्वी, पाणी, अग्नी आणि हवा यांच्या प्रकाशकिरणांमधून किरणांवरून अगदी सहजपणे फिरवू शकतो. आणि जर तुला फक्त एकाच डोळ्याने दिसणे शक्य झाले तर तुझे सारे शरीर प्रकाशमय होईल. जीवनमुक्ती साध्य करून देणाऱ्या तिसऱ्या डोळ्यावर, तृतीय नेत्रावर दीर्घधारणा केल्याने योग्यास जड सृष्टीचा आभास, तिचे अस्तित्व, जड पदार्थास खेचून धरणारे गुरुत्वाकर्षण हे सर्व नाहीसे करता येते. परमेश्वराने प्रथम जरी सृष्टी निर्माण केली त्या अवस्थेत त्याला ती दिसू शकते एक अविभिन्न प्रकाशाचा प्रचंड लोळ. हार्वर्डचे डॉक्टर L.T. ट्रोलँड आपल्यास सांगतात की प्रकाशाने निर्माण केलेली प्रतिबिंबे आपल्या साध्या हाफटोन कोरण्यांच्या तत्वावरच झालेली असतात. म्हणजे ती प्रतिबिंबे अगदी बारीक ठिपक्यांची बनवलेली असतात. ते ठिपके इतके सूक्ष्म असतात की साध्या डोळ्यांना ते दिसत नाहीत. पण नेत्र पडद्याची संवेदन क्षमता इतकी प्रचंड असते की हे किरण बरोबर पडले तर संख्येने कमी असूनही पडद्यावर दृष्टीचा परिणाम करू शकतात. आणि ज्या मनुष्याला सर्व सृष्टीच्या निर्मितीचे मर्म हे प्रकाशातच अंतर्भूत आहे हे साक्षात्काराद्वारा समजलेले आहे, तो मनुष्य चमत्कार करून दाखवतो. योगी पुरुषास प्रकाशाचे हे दिव्य ज्ञान माहीत झालेले असते व ह्या ज्ञानाच्या बळावर तो अदृश्य असे प्रकाशांच्या किरणांचे पुंजके व्यक्त व दृश्य स्वरूपात आणू शकतो, स्थूल करू शकतो. ते स्थूल स्वरूप मग कोणत्याही जड पदार्थाचा आकार घेते. त्यास कोणता आकार द्यावा हे तो योगी पुरुष आपल्या इच्छेनुसार व दृष्टीक्षमतेनुसार ठरवतो. मनुष्य झोपेत स्वप्नावस्थेत असतो आणि त्या वेळेपुरता त्याला दिवसभरातील अहंकारयुक्त खोट्या व तोटक्या देहधर्मांचा विसर पडतो. झोपेत त्याचे मन स्वैरपणे कोठेही पुनः भराऱ्या मारून येते. स्वप्नात तो आपल्या जुन्या दिवंगत प्रियमित्रांना भेटून येतो, त्रिखंडात फिरून येतो, आपले बालपण, आपला स्मृतिविशेष झालेला भूतकाळ डोळ्यांसमोर आणतो. ही जी सामान्य माणसांची अनिर्बंध व स्वैरपणे संचार करणारी स्वप्न म्हणून ओळखली जाणारी मनाची अवस्था, ह्याच अवस्थेत साक्षात्कार झालेला संत महात्मा कायमचा व पूर्णपणे विलीन झालेला असतो. त्याने काल व आकाश यांच्यावर विजय मिळवलेला असतो. त्याला वैयक्तिक आकांक्षा अशा काही उरलेल्या नसतात. साक्षात्कार झालेला असल्यामुळे वाटेल ती वस्तू निर्माण करण्याचे इच्छा सामर्थ्य त्याच्या ठायी झालेले असते आणि त्या इच्छा सामर्थ्याच्या जोरावर तो भक्ताच्या कळकळीच्या विनंतीनुसार विश्वाच्या प्रकाशरूप अणूंची योग्य ती पुनर्रचना करू शकतो. आणि मग परमेश्वर म्हणाला, आता आपण आपल्या प्रतिमेसारखा मनुष्य बनवूया, आपल्यासारखाच त्याला घडवू आणि त्याला जलचर, भूचर व विहग यांच्यावर स्वामित्व देऊया. म्हणजे पाण्यातील मासे, पृथ्वीवर वावरणारे पक्षी वगैरे गुरेढोरे, हवेत उडणारे पक्षी व जमिनीच्या पृष्ठभागावर सरपटणारे प्राणी या सर्वांवर त्याला अधिकार देऊया. या हेतूने त्याने मनुष्य व ही सृष्टी निर्माण केली. का की माणसाने सृष्टीवर दिलेले हे सर्वस्व ओळखून मायेवर मात करावी. 1915चे साल असावे. नुकताच मी स्वामी परंपरेत संन्यासाश्रमाचा स्वीकार केला होता आणि एका चमत्कारिक दृश्याचे मला दर्शन झाले. त्या दृश्यात मनुष्य मात्रास भासमान होणारी शरीर संवेदना व तिचे तारतम्य हे हुबेहूब दाखविले होते. मायेच्या दुःखदायी द्वैता पाठीमागे एका शाश्वत प्रकाशाचे अद्वैत स्वरूप माझ्या दृष्टीला स्पष्ट दिसून आले. ते दृश्य माझ्यावर वरतून उतरू लागले.
त्यावेळी मी वडिलांच्या गुरपार रोडवरील घरात एका लहानशा पोटमाळेवजा खोलीत सकाळचा बसलो होतो. पहिल्या महायुद्धाची त्यावेळी बरेच महिने धुमश्चक्री चालू होती. नित्य असंख्य माणसे मृत्युमुखी पडत त्याचे मला फार वाईट वाटे. मी ध्यान करू लागलो व डोळे मिटले. माझ्या डोळ्यांसमोर एकदम एक युद्धनौका दिसू लागली. युद्धनौका, तिचा कप्तान, त्याचे शरीर, त्या शरीराशी मी मनाने एकरूप झालो. समुद्र किनाऱ्यावरील आणि जहाजावरील तोफा यांच्यामध्ये गोळागोळी सुरू झाली आणि त्या आवाजाने दशदिशा दणाणून निघाल्या. किनाऱ्यावरून एक मोठा तोफेचा गोळा आमच्या जहाजावर आला आणि तो जहाजाच्या पावडर मॅगझिनवर जोराने आदळला व जहाजाचे 2 तुकडे झाले. मी पाण्यात उडी टाकली. या स्फोटातून जे काही थोडे खलाशी वाचले त्यांनीही माझ्याबरोबर पाण्यात उड्या टाकल्या. हृदय धडधडत असताना मी किनाऱ्याला नीट लागलो. पण काय दुर्दैव, तिथे पोचल्यावर सुद्धा एक अचानकपणे सुटलेली गोळी माझ्या छातीत शिरली व रुतून बसली. वेदनेने मी अगदी तळमळून गेलो. माझे सारे शरीर जणू अचेतन होऊ लागले. झोपी गेलेल्या माणसाला आपल्या हातापायांची जेवढी संवेदना असते तितकीच संवेदना माझ्या शरीराची मला त्यावेळी त्या बेहोश स्थितीत झाली. मला वाटले की शेवटी मृत्यूची चाहूल मला लागली. मृत्यूचा पाश माझ्या गळ्याभोवती लागला असावा आणि आता या शरीराचा शेवटचा हुंदका द्यावा व पूर्ण बेहोश स्थितीत पडावे, असा जो मी विचार करीत आहे तोच एकदम दृश्य पालटले व मी पुन्हा स्वतःला या जगात गुरपार रोडवरील खोलीमध्ये पद्मासन घालून बसलेला असा पाहता झालो. माझ्या डोळ्यातून झपाटल्या स्थितीतल्यासारखे अश्रू आले. मी खरोखरी जिवंत आहे की नाही हे पाहण्याकरता मी माझ्या हातापायांना चिमटे घेऊ लागलो. थापटून पाहिले. छातीत गोळी कुठे रुतून बसली आहे हे चाचपून पाहू लागलो. गोळी कुठे हातास लागेना. किती हायसे मला वाटले. मी इकडे तिकडे गडबडून लोळून पाहिले. श्वास उच्छ्वास घेऊन मी खरोखरी जिवंत आहे की नाही हे पाहून घेतले आणि मी खरोखरीच जिवंत आहे म्हणून समाधानाचे उद्गार जो काढतो आहे तो काय, जहाजाचा कप्तान जो स्फोटात ठार झाला त्याचे किनाऱ्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले शरीर माझ्या डोळ्यांसमोर आले. त्या शरीराशी माझे भान एकरूप झाले. आता माझ्या मनाचा पुरता गोंधळ उडून गेला. मी देवाची प्रार्थना केली. विचारले, देवा, खरोखरीच सांग, मी जिवंत आहे की मेलेलो आहे? आणि एवढ्यात साऱ्या क्षितिजावर प्रकाशाचा तेजस्वी झोत भरून राहिला. त्या प्रकाशात गरजणारे एक आंदोलन निर्माण झाले व त्यातून मेघगर्जनेसारखी वाणी बाहेर पडली. जीवन व मरण याचा प्रकाशाशी काय संबंध आहे? माझ्याच प्रकाशाची प्रतिमा तुझ्यामध्ये ओतून मी तुला निर्माण केले. जीवित व मरण यांचा परस्परांशी संबंध म्हणजे विराट देहातील एक स्वप्नच होय. स्वप्नविरहित असे तुझे अस्तित्व तू जाण. उठ माझ्या वत्सा, उठ. मनुष्य झोपेतून जसा पायरी पायरीने जागा होतो त्याच पद्धतीने परमेश्वर शास्त्रज्ञांना ह्या सृष्टीची रहस्य योग्य वेळी व स्थळी उकलण्यासाठी प्रवृत्त करतो. पुष्कळ आधुनिक शोधांमुळे माणसाला कळून चुकले आहे की विश्व हे एकाच गोष्टीचे, प्रकाशाचे विविध असे व्यक्त स्वरूप आहे आणि ही विविधता निर्माण करण्याच्या कामी दैवी प्रज्ञा, बुद्धी कार्य करते. हल्लीचे निरनिराळे आश्चर्यकारक शोध, उदाहरणार्थ रेडिओ, टेलिव्हिजन, रडार, सर्व निरीक्षक, विद्युत नेत्र अशी फोटो इलेक्ट्रिक सेल, ह्या सर्वांचे तत्व प्रकाशलहरींच्या विद्युत चुंबकीकरणावर आधारलेले आहे. चलचित्रकला कोणताही चमत्कार दाखवू शकेल. दृश्य स्वरूपात दाखवण्याच्या दृष्टीने ट्रिक फोटोग्राफी कोणताही चमत्कार करून दाखवू शकते. उदाहरणार्थ, आपल्या जड देहातून मनुष्य बाहेर पडून पारदर्शक धूम्रमय अशा लिंग देहात तो प्रवेश करीत आहे असे दाखविता येते. मनुष्य पाण्यावरून चालत आहे, मृतांना जिवंत करीत आहे, नैसर्गिक घटनांचा क्रम उलटा फिरवित आहे, अशी अनेक दृश्ये करून दाखविता येतात. सारांश, काल व स्थल यांच्या संबंधाने ही ट्रिक फोटोग्राफी अगदी कहर करून टाकू शकते. जो त्यातला तज्ज्ञ आहे तोही फोटोग्राफिक प्रतिमाचित्रे आपल्याला जशी पाहिजे त्या पद्धतीने जुळवितो व सामान्य माणसाच्या डोळ्यांना चमत्कार करून दाखवितो. अगदी अशाच पद्धतीने सिद्धयोगी प्रत्यक्ष अशा प्रकाशकिरणास मूर्त स्थूल स्वरूप देऊन चमत्कार करून चलचित्रे ही वस्तूंच्या हुबेहूब प्रतिमा उलटसुलट करून दाखवितात. त्यावरून ह्या सृष्ट पदार्थांच्या बाबतीत पुष्कळ बोध होतो. विश्वनियंता जो परमेश्वर हा एक नाटक लेखक आहे आणि निरनिराळ्या युगांकरिता, काळाकरिता साजेशी शोभणारी
अशी असंख्य पात्रे तो योजितो. अगदी प्राचीन तमोयुगापासून तो प्रकाशकिरणांचे झोत टाकून निरनिराळ्या युगात कालात फिल्म्स चित्रे पडद्यावर दाखवितो. कालांतराने ही चित्रे अवकाशाच्या सांदी कोपऱ्यात अडगळीत पडून राहतात. जशी ही सिनेमातील चित्रे पाहणाऱ्याला खरी वाटतात, पण वस्तुतः ती प्रकाश व छाया, पांढरा व काळा रंग एकमेकात आलटून पालटून कमी जास्त प्रमाणात मिसळून निर्माण केली जातात. त्याचप्रमाणे विश्वातील ही विविधता अशीच आभासमय आहे. हे निरनिराळे ग्रहकुल व त्यावरील असंख्य योनींमधील जीवमात्र हे खरे अस्तित्वातच नाहीत. एका विराट स्वरूपी सिनेमाच्या पडद्यावरील ही चित्रेच आहेत. ह्या अनंत सृष्टीनिर्मितीद्वारा मनुष्याच्या मनोपटलावर ही क्षणभर अल्पकाळ टिकणारी दृश्ये टाकली जातात. मनुष्याला मात्र आपल्या पंच ज्ञानेंद्रियाच्या प्रभावामुळे ती खरी वाटतात इतकेच. सिनेमाला जाणाऱ्या प्रेक्षकाने जरा वर पाहावे, म्हणजे त्याला असे आढळून येईल की पडद्यावरची सारी चित्रे एका प्रतिबिंबविहीन प्रकाशाच्या झोतातून पडद्यावर स्पष्ट व सुसंबद्ध दिसत आहेत. त्याचप्रमाणे महाव्योमाच्या उगमापासून बाहेर व्यक्त होत आहे. परमेश्वराचे चातुर्य अगाध आहे. तो आपल्या लाडक्या मुलांसाठी हे अतिविराट स्वरूपी जणू खेळणे त्यांच्या मनोरंजनासाठी घडवीत असतो. ह्या पृथ्वी ग्रहाच्या रंगमंचावर तो आपल्या मुलांना नट म्हणून काम करावयास लावतो व प्रेक्षक म्हणून नाटक पाहावयासही लावतो. युरोपमधील रणभूमीवरचे वृत्त देणारे चलच्चित्र पाहावे म्हणून एकदा मी सिनेमागृहात गेलो. पश्चिमेत पहिले महायुद्ध चालूच होते. चलच्चित्राने मनुष्य संहार इतक्या भयानक रीतीने व जशाचा तसा दाखविला की मला ती दृश्ये पाहावेनात. व्यथित मनाने मी सिनेमागृहातून बाहेर पडलो. परमेश्वरा, मी त्याची प्रार्थना केली, का बरं इतकं दुःख, इतक्या यातना निर्माण करतोस? आणि काय सांगावे, आश्चर्यच खरोखरी. एका क्षणात माझ्या प्रश्नाचे उत्तर मला मिळाले. माझ्या डोळ्यांसमोर युरोपातील रणभूमीचे प्रत्यक्ष दृश्य उभे राहिले. त्या रणभूमीवर माणसे मरून पडलेली होती, काही मरत होती. ह्या दृश्यांमधील क्रौर्य कमालीचे. आतापर्यंत सिनेमाच्या चित्रपटात सुद्धा इतके करुण भेसूर दृश्य कोणी दाखविले नसेल. नीट पहा, एक सौम्य आवाज माझ्या अंतर्ज्ञाला ऐकू आला. हे पहा, ही फ्रान्सच्या रणभूमीवरील प्रत्यक्ष लढाईची दृश्ये. पण ही खरी नव्हेत. काळ्या व पांढऱ्या आकृती आलटून पालटून दिसत आहेत एवढेच. ही दृश्ये म्हणजे त्या महान विराट स्वरूपाची चलच्चित्रे होत. तू जो आत्ताच थिएटरमध्ये चित्र वार्तापट पाहिलास त्यामधल्यासारखीच खरी व खोटी चित्रे खेळात खेळ. माझ्या मनाचे तरीही समाधान होईना. दिव्यवाणी पुढे ऐकू आली. सृजन म्हणजे प्रकाश व छाया दोन्हीही. त्याखेरीज कोणतेही चित्र काढता येणार नाही. मनाचा भलेपणा व वाईटपणा यांचा वरचढपणा त्यात आलटून पालटून दृष्टोत्पत्तीस येतो. ह्या जगात माणसाला जर आनंदच सारखा मिळत राहिला तर त्याला हे जग सोडून दुसऱ्या लोकात जावेसे वाटणार नाही. या सुखात रममाण झाल्याने प्राणीमात्राचे जे अंतिम शाश्वत स्थान परमात्मपद याचा त्याला पूर्णपणे विसर पडलेला असतो. आपत्ती आली म्हणजे त्या शाश्वत स्थानाची आठवण त्यास होऊ लागते. मुक्तीचा मार्ग ज्ञानातूनच निघतो. मृत्यूने ओढवलेली आपत्ती ही खरी आपत्ती नव्हे. मृत्यूचे ज्याला भय वाटते त्याची स्थिती नाटकातील एखाद्या भाबड्या नटासारखी असते. त्या नटाच्या अंगावर गोळी झाडली पण ती गोळी खोटी असते हे त्याला समजत नाही. खरोखरीची गोळी लागली म्हणून मरण्याच्या भीतीने तो खरोखरीच खाली जमिनीवर मरून पडतो. माझी मुले ही लेकरे प्रकाशातून निर्माण केलेली आहेत. ह्या मायेच्या मोहनिद्रेत त्यांना मी कायमची पडू देणार नाही. मायेच्या विषयी मी निरनिराळ्या शास्त्र पुराणात पुष्कळ वाचलेले होते, पण ते वाचून मला इतकासा बोध झाला नव्हता. आता हा दृष्टांत व त्याबरोबरची उद्घोषित झालेली ही वाणी, दिव्यवाणी यांनी जो मला संदेश दिला त्याने हे रहस्याचे खरे गूढ अंतरंग उकलून दाखविले व मनाला समाधानाचा दिलासा दिला. ही सारी सृष्टी म्हणजे एक विराट चलच्चित्र आहे, त्यात दुसरे काही नाही. मनुष्य त्या चित्रात जो वावरताना दिसतो तो खरोखरीचा वावरत नाही. त्याचे खरे अस्तित्व त्या पलीकडे आहे अशी एकदा माणसाच्या मनाची खात्री करून दिली म्हणजे त्याच्या या जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोनात आमूलाग्र बदल होतो. मी हे प्रकरण लिहून पुरे केल्यानंतर बिछाण्यावरच पद्मासन घालून बसलो. खोलीत आच्छादन घातलेल्या 2 दिव्यांचा अंधुक प्रकाश पडलेला होता. मी वरती पाहिले. तख्त पोशीवर तिळा एवढ्या पिवळसर ठिपक्यांचा जमाव जमत असल्याचे आढळून आले. त्या ठिपक्यांची चमक रेडियमसारखी मधून मधून लुकलुकणारी व हलणारी दिसत होती. त्या ठिपक्यातून असंख्य काट्यांसारखे प्रकाशकिरण पावसाच्या सरीसारखे एकत्र जमून
त्यांचा एक पारदर्शक झोत बनून माझ्यावर अगदी निस्तब्धपणे वर्षाव होऊ लागला आणि एकदम माझ्या शरीराचे जडत्व नाहीसे झाले आणि त्याचे सूक्ष्म लिंगदेहात परिवर्तन झाले. मी हवेत तरंगत आहे. बिछाण्यावरचा माझा स्पर्शसंबंध तुटत चालला आहे. माझे वजनरहित हलके शरीर थोडे डाव्या बाजूला, थोडे उजव्या बाजूला कलू लागले आहे असे मला वाटू लागले. मी खोलीत सभोवार पाहिले. भिंत, टेबल, खुर्ची वगैरे जसेच्या तसे होते, परंतु सुरुवातीस लहान दिसणारा प्रकाशाचा पुंजका आता जास्त जास्त फुगीर बनत चालला होता व त्यामुळे खोलीतली तक्तपोशी दिसेनाशी झाली होती. मी आश्चर्यचकित झालो. ह्या विराट चलचित्राची यांत्रिक रचना आहे. त्या प्रकाशामधून एक स्पष्ट वाणी ऐकू आली. तुझ्या बैठकीवरील पांढऱ्या पडद्यावर त्या प्रकाशाचा झोत पडत आहे व त्यामुळे तुझ्या शरीराचे चित्र उमटत आहे. पण तुझे शरीर म्हणजे केवळ प्रकाश, दुसरे काही नाही. मी माझ्या हातांकडे पाहिले व ते मागे पुढे फिरवले, पण त्यांचा जडपणा, स्थूलपणा मला भासेना. माझ्या आनंदाला पारावार नाहीसा झाला. माझे शरीर म्हणजे अखिल ब्रह्मांडास भरून टाकणाऱ्या प्रकाशाची जणू एक शलाका. ते म्हणजे चित्रपटगृहातल्या प्रोजेक्शन खोलीमधून बाहेर पडलेल्या प्रकाशाच्या झोतातून पडद्यावर पडलेले एक दिव्य चित्र. ह्या माझ्या शरीराचा, ह्या चलचित्राचा खोलीतील बिछाण्यावर अंधुक प्रकाशात मी बराच वेळ अनुभव घेत होतो. आतापर्यंत मला अनेक दृष्टांतासारखी दृश्ये दिसली, पण हे दृश्य काही वेगळेच. माझ्या या स्थूल देहाचे हे मोहजाल जेव्हा पुरते वितळले आणि सर्व वस्तुमात्राचा गाभा हा केवळ प्रकाशस्वरूप आहे हे मला अगदी पूर्णपणे समजले, तेव्हा मी वरवर उचंबळून येणाऱ्या जीवनोन्मादाच्या फवाऱ्यांकडे नुसता पाहतच राहिलो आणि तळमळीने विनवणी केली. हे ज्योतिर्मय अनंता, ह्या माझ्या दीन देहाचे चित्र तुझ्या दिव्य रूपात सामावून घे. एलिजाला नाही का तू एका ज्योतिरूप रथातून स्वर्गात तुझ्याकडे ओढून घेतलेस? ही माझी विनवणी अगदी विलक्षण होती. तो प्रकाशाचा स्रोत नाहीसा झाला. माझ्या शरीराने पुनरपी वजन व जडता धारण केली. मी बिछाण्यावर कोसळून पडलो. तक्तपोशीवरचे चमकणारे व लुकलुकणारे तेजस्वी ठिपक्यांचे पुंजके मिणमिण होऊ लागले व काही वेळाने विझून गेले. ह्या जगाचा निरोप घेण्याची माझी अद्याप वेळ आली नाही हे मात्र खरे होते. एक तात्विक विचार मनात येऊन गेला. हा कल्पनाविलास एलिजाला कदाचित पटणार नाही. अधुना एषा कथा समाप्तिंगता अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.